मी चालक वाहक सौ सीमा सचिन लोहार, सांगली विभाग, पहिली महिला चालक असून आणि मला खूप आनंद आहे, असा खूप अभिमान आहे। मंडळी गुड मॉर्निंग, स्वागत आहे तुमचं आणखीन एका नवीन प्रवासामध्ये। सकाळचे आता 11:15 झाले आणि आपण आहोत सांगली बस स्थानकाला। आणि आजचा जो प्रवास आहे आपला तो फार वेगळा असणार आहे, कारण की आपण या प्रवासातनं एक प्रेरणा शिकणार आहोत जी की महिला सशक्तीकरणाला बळ देते। याचा सांगायचा अर्थ म्हणजे आपण सांगली ते कोल्हापूर जो प्रवास करणार आहे आज, त्या प्रवासामध्ये आपल्या ज्या चालक आहेत त्या महिला असणार आहेत, ज्या की या पश्चिम विभागाच्या पहिल्या महिला चालक आहेत। तर फार मजा येणार आहे। आपण त्यांच्याशी बोलणं पण आपलं ऑलरेडी झालेलं आहे। तर आता 11 वाजता आपला हा प्रवास चालू होईल। बाकी सांगलीचं बस स्थानक वगैरे तुम्ही पाहू शकता। फर्स्ट टाइम आपण इकडे आलेलो आहे आणि नाश्ता वगैरे झालेला आहे आपला। याचा आधीचा तुम्ही जो व्हिडिओ आपला बघितला असेल की आपण इकडे कशासाठी आलो होतो काय नाही, बाकी नाश्ता वगैरे झालेला आहे। समोरच सांगली बस स्थानकाच्या अतिउत्तम असा तुम्हाला व्हेज बिर्याणी भेटते मात्र 20 रुपयाला। टेस्ट पण अतिशय छान आहे। कधी इकडे आला तर ते खायला नक्की विसरू नका। आम्ही आता पोटभर खाल्लेले, त्यामुळे आम्हाला तर असं वाटत नाही की आता जेवायची काय आवश्यकता आहे। त्यामुळे आता आपण डायरेक्टली आता प्रवासाला चालू करू। 11 वाजता ताई येतील आणि आपण त्यांच्यासोबत आता डायरेक्ट व्हिडिओमध्येच भेटूयात। तुम्हाला एस्टिंगचं जे आहे फ्युलिंग केलं जातं, तुम्ही बघू शकता इकडे। तर इथूनच मला वाटतं सांगलीमध्ये आणि निप्पणीच्या अलीकडे इथे आपण 2 ठिकाणी पाहिलेले, जिथे एस टीमध्ये आपल्या जे आहे डिझेल टाकलं जातं। स्थानकाच्या या साईडला आपल्या कोल्हापूरच्या गाड्या लागतात। आपण आता इथे वाट बघतोय आपली गाडी जेव्हा येईल तेव्हा। आपल्या आलेल्या आहेत रणरागिनी, तुम्ही बघू शकता। चला तर आता यांच्यासोबत आपण प्रवास करू। तर ताई आपल्याला भेटलेल्या आहेत। ताई नमस्कार। नमस्कार। तर ताईशी आता बोलूयात, एकदा गाडी चालू झाली की आपण बोलूयात निवांत। मीटर आपली पूर्ण जी आहे भरून गेलेली आहे। हां आपल्याला भेटलेली ती टाटाची आपला सगळ्यात जुना मॉडेल भेटलेला आहे। असो, यामध्ये प्रवास करण्याची पण एक मजा वेगळी आहे। तर पुढच्या 5 मिनिटांमध्येच आपण कोल्हापूरसाठी प्रस्थान केलेलं आहे। मी पाहू शकता आपल्याला जागा काही भेटलेली नाही आणि जागा घेऊन मागं बसायचं नाही आहे। आपण पुढं ताईशी थोडं बोलूयात आणि हा प्रवास आपण पुढूनच पाहणार आहोत। ताई आता गाडी चालवतात, थोड्या वेळाने जेव्हा आपण पुढे थांबू तेव्हा त्यांना आपण इंटरव्ह्यू घेऊ, त्यांच्याशी थोडं बोलूयात। आणि आता इंजिनचा आवाज पण येणार नाही जास्त आणि गाडी चालवताना त्यांना डिस्टर्ब करायला पण नको। बाकी प्रवास आपला छानपैकी सुरू झालेला आहे, तुम्ही पाहू शकता। आपण हातकंगले जयसिंगपूर मार्गाने चाललेलो आहे कोल्हापूरला। एक जवळपास 45 किलोमीटर म्हणजे साधारणतः 1 तासाचा आपला प्रवास असणार आहे सांगली ते कोल्हापूर। कोल्हापूर सरळ, सोलापूर डावीकडे आणि हरिपूर उजवीकडे, आणि आपण चालू सरळ। हा बघा, इथनं सोलापूर हायवे चालू होतो। इथून डायरेक्ट आपला मिरजकडनं हायवे होतो डायरेक्ट लातूरपर्यंत। आपण याचा व्हिडिओ केला होता जेव्हा आपण कोल्हापूरवरून नांदेडला चाललो होतो। तर एकदम म्हणूयात की छान हायवे आहे, शांतपणे प्रवास होतो आणि सुसाट वेगाने त्या आपल्याला मार्गाने जाता येतं। नांदेडला आपण जेव्हा प्रवास केला होता, तुम्हाला आठवत असेल, तुम्ही आपल्या चॅनलमध्ये तो व्हिडिओ पाहू शकता। कृष्णा नदीचं पात्र बघा तुम्ही। कोल्हापूरची रेल्वे लाईन पाहताय आणि तसं मी आपल्याला म्हटलं आपला मोठा असतात तर मजा अजून आली असते, पण काय नाही। तर हा छोटा देखील असला तरी याच्यामध्ये आपण काही मेमरीज आहे ते आपण जाणून घेऊया। आतापर्यंत त्यांचा कसा प्रवास झाला आहे आणि कशी त्यांची कारकीर्द राहिलेली आहे। तर आम्ही त्याला काय काय चॅलेंजेस आले या
एस टी महामंडळात जॉईन होण्यासाठी या सर्व गोष्टींची माहिती आपण त्याच्यावर घेणार आहोत. तर आपण कोल्हापूरला पोहोचलो या सर्व गोष्टींची माहिती घेऊया. कारण आता आपण याच्यानंतर जे मात्र तिकीट जर आपण पाहू शकता सांगली ते कोल्हापूर आहे आपल्या एकाला 70 रुपये दोघांचे. हो कोल्हापूर आहे, कोल्हापूर आहे. जागा नाही पण बघा या नाही ना. आपलं तिकीट तुम्हाला दाखवायचं राहिलं होतं. सांगली ते कोल्हापूर 70 रुपये एकाला, 140 रुपये आपल्याला तिकीट पडलेलं आहे. बाकी आपण पण आधी फार प्रवास केले, पण पहिल्यांदा आपण पण एक महिला चालक यांच्यासोबत प्रवास करतो. त्यामुळे हा अनुभव आपल्यासाठी नवीन आहे. आणि तुम्ही जर व्हिडिओ पाहिले नसतील महिला चालकांचे तर तुमच्यासाठी देखील हा अनुभव नवीन आहे. की आता जयसिंगपूरच्या आपण थोडंसं पुढं आहे, रोड पाहू शकता. वातावरण अतिशय आपलं पाऊस येण्यासारखं झालेलं आहे, कधी काय वेळी सांगू शकत नाही. तर आपण कोल्हापूरच्या दिशेने चाललो आहे आणि हे नृत्यवाडीला तुम्हाला जाता येते त्या रोडने. सुट्टीचं वगैरे कसं आहे की आपल्याला आठवड्यातनं सुट्ट्या असतात का महिन्यातनं असतात लिव्ह वगैरे कशा? आठवड्यातून सुट्ट्या असतात, साप्ताहिक सुट्टी असते. आणि सणवाराचं कसं आपल्याला सुट्ट्या वगैरे कसं काय नसतीलच आय थिंक तरी. हां, त्यावेळेस कसं कॉम्प्रोमाइज करता? स्वतःच्या मनाला कसं धीर जाता की आज घरी सण आहे, नाही मला ड्युटीला जायचं आहे, तर हे प्रोत्साहन कसं आणतं स्वतःमध्ये? एक जबाबदारी आहे. हां बरोबर. ऑफिसला जायचं असतं, सगळे जाणारे असतात. मग अगोदर असं वाटतं की आपलं काम बाजूला ठेवून त्यांना पोचून यावं आणि नंतर मग पुन्हा आपल्या घरातली कामं बघावं. खरंच सलाम येत आहे तुमच्या विचाराला. ताईचे तुम्ही शब्द ऐकले की आपण जर घरी थांबलो तर बाकीचे जे एक्झामला जातात, बाकीचे स्पर्धा परीक्षा त्यांच्या ज्या तयारी असतात त्या थांबल्या जातील, म्हणून ताई ड्युटीला जातात. म्हणजे त्यांनी स्वतःचे विचार ज्या प्रकारे सकारात्मक केलेले आहेत ना, तो दृष्टिकोन खरंच आजच्या काळात लोकांमध्ये गरजेचा आहे. तो आवडला मला. आणि खरंच आपले सणवार सोडून ड्युटी करणं म्हणजे हे पण एक चॅलेंज आहे गव्हर्नमेंट ड्युटीमध्ये, आणि ताई तर निभवतात येत. खरंच ताईंनी शेवटी जे वाक्य वापरलं की आम्ही जर घरी बसलो तर ज्यांना एक्झाम द्यायच्या, ज्यांना महत्वाच्या परीक्षा तयारी करायच्या, त्यांचं कसं होईल? तर त्यांच्या ह्या पॉझिटिव्ह दृष्टिकोनाला सलाम. आणि ह्या एका वाक्याने सार्थक झालं प्रवासाचं. आणि आपल्यालाही प्रेरणा भेटते त्यांच्याकडनं की समाजासाठी आपलंही फार देणं आहे. कोल्हापूरमध्ये लाईन लागलेली आहे, सिंगल लाईन. समोर आता आपण
असा NH48ला कनेक्ट करणारा आपला पुणे बेंगलोर हायवे. या साईडला पुणे आहे आणि या साईडला आपलं कोल्हापूर निपाणी बँगलोर. सध्या आपण शिरोळीमध्ये आहोत. गाडी बऱ्यापैकी इथं खाली होती आपली, पण मोस्ट ऑफ दी गर्दी आहे ती कोल्हापूरला खाली होणार आहे. तर मंडळी, अशा रीतीने आपण कोल्हापूरच्या जवळजवळ आलेलो आहोत. पंचगंगेचं पात्र आपल्याला आता लाभणार आहे, त्याचे दर्शन आपण घेऊ शकतो आणि कोल्हापूरच्या दिशेने आता आपण पोहोचणारच आहोत अगदी पुढच्या काही क्षणांमध्ये. कोल्हापूरच्या अंबाबाईचा उदो उदो ज्योतिबाच्या नावानं सांग भलं. सध्या आपण कोल्हापूरमध्ये आलेलो आहे. आपला हा प्रवास इथंच संपतो. पहिल्यांदा महिला चालकांसोबत तुमचा प्रवासाचा अनुभव कसा झाला कमेंट करून नक्की सांगा. कधी ताई सोबत आहेतच, थोडंफार बोलूयात. गाडीमध्ये आपला जास्त काय आवाज नाही आला, त्यांची बरीचशी माहिती आपण घेणार आहोत. आणि अशाच नवीन नवीन प्रवासासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा नवीन प्रवासामध्ये. तोपर्यंत जय महाराज. मी चालक वाहक सौ सीमा सचिन लोहार, सांगली विभाग, पहिली महिला चालक असून आणि मला खूप आनंद आहे, असा खूप अभिमान आहे हे कर्तव्य निभावताना. सगळ्यात महत्त्वाचं, ज्यावेळेस तुम्ही STला तुम्हाला ज्यावेळेस जॉब करायची इच्छा केव्हा निर्माण झाली आणि कसं काय तुम्ही जॉबला अप्लाय केलं हे आम्हाला सांगा. मी प्रथम पोलीस भरतीसाठी ट्राय करत होते, पण एज बार झाले आणि नंतर मग म्हटलं की कोणतीही सरकारी नोकरी मला हवीच आहे. माझा प्रवास त्यासाठी चालूच होता आणि योगायोगानं महामंडळाचे सरळ सेवा भरती उपस्थित झाली. त्याच्यामध्ये मी फॉर्म भरून सिलेक्ट होत, एक्झाम देऊन सगळ्या मेरिटमध्ये कंप्लीट होऊन मी इथंपर्यंत आलेले आहे आणि आज सांगली जिल्ह्याची पहिली चालक वाहक महिला म्हणून नाव मिळालेलं आहे. आणि सगळ्यात अजून एक महत्त्वाचं, जसं की आपण बघतो की महिला म्हणजे चूल आणि मूल या सर्व जबाबदाऱ्या आपल्याला पार पाडाव्याच लागतात आणि ते सर्व पार पाडण्यासाठी घरची पाठ राखण तेवढीच महत्त्वाची असते. तर आपल्याला घरून किती सपोर्ट मिळाला याविषयी पण आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. प्रथम म्हणजे माझे आई वडील, सासू सासरे आणि मिस्टर यांचे आभार मानते, कारण त्यांच्या सपोर्टशिवाय मी इथंपर्यंत येऊ शकले नसते. खूप खूप सपोर्ट आहे मला घरातून आणि ह्या स्ट्रगलसाठी ते मला मदत पण करतात. घरातली कामं वगैरे त्यात ॲडजस्ट करून घेतात आणि मला सांभाळून नेतात. या कर्तव्यासाठी मी खूप प्राऊड करते. आणि मला हे विचारायचं होतं की आता पुढं ज्या महिला STमध्ये येऊ इच्छितात किंवा ज्यांना घर काम आणि जॉब करायचा आहे, त्यांच्यासाठी काय संदेश असेल किंवा त्यांना प्रोत्साहन द्यायला अशा कोणत्या लाईनी तुम्हाला सुचतात तुम्ही बोलू शकता? मुश्किल असं काहीच नसतं. जर आपली इच्छा, प्रबळ इच्छाशक्ती असेल तर सगळं पॉसिबल होऊ शकतं. त्याच्यामुळं मला वाटतं की महिलांनी घरी चूल मूल असं न सांभाळता एक वेगळं नाव निर्माण करावं, करिअर करावं, शिक्षणाचा योग्य वापर करावा हीच अपेक्षा करते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आता आपले रूट आहेत इचलकरंजी, कोल्हापूर किंवा सातारा वगैरे असेल, तर लॉंग रूटविषयी आपल्याला म्हणजे महामंडळांकडून काही माहिती मिळते का की आपण फ्युचरमध्ये लॉंग रूट जसं की नाशिक झालं, छत्रपती संभाजीनगर झालं, सोलापूर झालं, या रूटवर पण आपल्याला संधी मिळेल असं आपल्याला काही माहिती आहे? असं तरी काही माहिती नाही आहे, कारण आम्ही आता डेली वेजेस म्हणून काम करतो.
त्याच्यानंतर आमची परमनंटची ऑर्डर वगैरे निघते मग आम्ही T9मध्ये बसतो. मग रुटीन असतं T9चं. मग लॉंग रूट किंवा लोकलच्या वगैरे असे सिटी बसेस वगैरे असे आमचे कर्तव्य असतात. मग त्याच्यानुसार आम्हाला ड्युट्या देतात. पण मला नाही वाटत की एवढ्या लांब आम्हाला पाठवलं जाईल. शक्यतो सिटी बससाठी आग्रह केला जातो आमचा आणि ते कर्तव्य आम्ही पार पाडतो. खरंच धन्यवाद ताई. असंच परत कधी भेट झाली तर नक्की भेटूयात. आणि तुमचा हा व्हिडिओ लाखो जे आपल्या महिला आहेत, बहिणी आहेत, त्यांना प्रेरणा देणारा आहे. बाकी बऱ्याचशा प्रवाशांच्या पण मी आता कमेंट ऐकल्या, तुम्ही पण ऐकल्या असेल की ताईंना प्रत्येकाने सांगितलं की ताई तुम्ही वाटलेच नाही की एका महिलेने गाडी चालवलेली आहे. माझ्यासमोर 2 जणांनी यांना विचारलं तर खरंच म्हणजे जाणवलं देखील नाही. त्यांनी अगदी व्यवस्थितपणे गाडी आणलेली आहे आणि आपल्या ठराविक वेळेमध्ये त्यांनी गाडी आपल्या कोल्हापूरमध्ये आणलेली आहे. चला भेटूयात पुन्हा नवीन प्रवासात.